अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तथा वाहतुकीचा प्रश्न अगदी गंभीर बनला चाललेला आहे। अमरावती शहरातील सर्व पक्षांनी आज पोलीस आयुक्त यांची भेट घेतली आणि अगदी तक्रारीचा पाडाच त्यांच्यासमोर मांडलेला आहे। हे सर्वपक्षीय नेते जे आहेत ते आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर आज पोलीस आयुक्तांना तुम्ही भेटलात, त्यांच्यासमोर शहरातला जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो तुम्ही त्यांच्यासमोर मांडला आहे। काय त्यांनी आश्वासित केलंय? आम्ही प्रामुख्याने त्यांच्याकडे हे मांडलं की जसं त्यांनी सांगितलं की आम्ही ट्रक मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। आम्ही त्याच्यावर सांगितलं की साहेब, ज्या ठिकाणावरून तो बिना नंबरचा ट्रक अपघातापर्यंत गेला त्या दरम्यान ज्यांच्या ड्युट्या होत्या ते पोलीस, ट्रॅफिकचे किंवा त्यांचे प्रमुख, त्या सर्वांवर सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। एक प्रामुख्याने अजून सांगितलं, उच्च न्यायालयाचा माननीय उच्च न्यायालयाचा एक आदेश आहे, शहरातील सगळे रस्ते रहदारीचे 18 मीटर असले पाहिजे, ते अतिक्रमण तुम्ही काढलं पाहिजे। याला महापालिकेची सहकार्य तुम्ही घेतलं पाहिजे। जसं कायदा सुव्यवस्था नावाखाली तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता, तसं महापालिकेवर सुद्धा कारवाई करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत। हे रस्ते मुक्त करा, 18 मीटरचे झालेच पाहिजे। उच्च न्यायालयाचा आदेश असताना जर हे झालं नाही तर साहेब, आम्ही तुमच्यावर सुद्धा अवमान याचिका दाखल करू, ही विनंती आम्ही तुम्हाला या ठिकाणी करीत आहोत, असं आम्ही त्यांना आज खडसावून सांगितलं। शहरातील कायदा सुव्यवस्था ही झालीच पाहिजे। गेल्या 30 वर्षापासून आम्ही निवेदनं देतो, फोटो काढतो, पेपरला बातम्या येतात, 8 दिवस हलचल असते, त्याच्यानंतर जैसे ते स्थिती राहते। मात्र आता असं होणार नाही। आम्ही सुद्धा तेवढे तत्परतेने जागृत झालोत। आता तसं होऊ देणार नाही। आता कारवाई जर झाली नाही तर आम्ही त्या कारवाईवर आमची कारवाई करण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे। न्यायालयीन लढाई लढू, आपल्यावर पाहिजे ते सगळे ॲक्शन करण्याचा सांसदीय मार्गाने आम्ही प्रयत्न करू, हे आज आम्ही खडसावून सांगितलं आहे। खरं तर शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न अगदी गंभीर बनलेला चाललेला आहे। दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढते, याच्यावरती काय तुमचं विवेचन झालं का? त्यांच्यासोबत बोलणं झालं? हो, आयुक्तांनी आम्हाला जी घटना आता महिलांच्याच विषयी घडलेली आहे, ज्या दोन्ही हेल्मेटधारक हे होत्या, भगिनी होत्या, त्या माझ्या कुटुंबातल्या भगिनी होत्या। हेल्मेटमुळे एकतर त्यांना तो आवाज आला नसावा, दुसरं की जो राजापेठचा जो स्क्वेअर आहे, जो चौक आहे, जो त्यांनी बांधलेला आहे, की उड्डाणपुलाचा जो भाग आहे तो अतिशय म्हणजे धोकादायक आहे। मला ते सांगायचं कारण आपण जे बडनेरावरून येतो आणि राजकमलवरून येतो आणि कल्याणनगरकडे जो रोड जातो तिथं टायअप होतो आणि त्याच ठिकाणी तो ॲक्सिडेंट झालेला आहे। मग ह्या महिलांसाठी काय आणि जेंट्ससाठी काय, तो इतका धोकादायक आहे कारण माझं घर तिकडे असल्याच्यानं मला सतत त्याच्यातून येणं जाणं करावं लागतं। आणि सुरक्षेच्या याच्यासाठी जो आम्ही मुद्दा तिथे उचलवलेला आहे की शाळे कॉलेजच्या ज्या पोरी आहे, डॉक्टर ज्या पोरी आहे, ज्या अहोरात्री बाहेर जातात, ज्या घराच्या बाहेर पडतात की पालकाला त्यांची धास्ती असते, अशाला पोलीस डिपार्टमेंटकडून त्याला आम्ही तो एक प्रश्न घेतलाच आहे की पोलीस डिपार्टमेंटचे जे लोक आहे त्यांच्याकडूनही त्या सुरक्षा मिळत नाही। आईवडिलांनी तर करावीच, पण त्यांच्याकडून काहीतरी प्रोटेक्शन असायला पाहिजे। कालचा जो हे झाला, ॲक्सिडेंट झाला, त्या अतिशय वेदनादायक होता। त्याला जो बिना नंबर प्लेटचा जो हे आहे ट्रक आलेला आहे, जर सर्वसाधारणसाठी नंबर प्लेटची आम्हाला सक्ती आहे तर त्या लोकांना का नसावी? हा जर शासकीय कामासाठी आलेला जर ट्रक असेल तर जो कोणी अधिकारी आहे तिथे, माझा मुद्दा होता, जो तिथे अधिकारी आहे आणि जो कोणी बोलवला असेल त्याच्यावर कठोर ही कारवाई झाली पाहिजे। आणि महिला सुरक्षा ही शाळेचा, जसा आता हा होली क्रॉसचा मुद्दा घेतला, तिथून येणारी जे हे आहे, ज्या महिला येतात, ज्या बाया येतात किंवा जे ऑटोचालकांचा मुद्दा त्यांनी घेतला, तिथेही सुरक्षा नाही। म्हणून सर्वपरी महिलांना सुरक्षा देण्यासाठी डिपार्टमेंटनी म्हणा की महानगरपालिकेने म्हणा, या सुव्यवस्था, या ज्या अडचणीच्या गोष्टी आहे, ज्या ट्रॅफिकच्या गोष्टी, ह्या सर्व गोष्टी तिथे पायबंद घातला पाहिजे, यासाठी आम्ही सगळ्या तत्पर। तर 24 जुलैपासून अमरावती शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आलेले आहे। मात्र अनेक असे हेल्मेट आहेत ते दर्जात्मक नाहीत, त्याच्यामुळं अपघाताचं सुद्धा प्रमाण वाढले। या हेल्मेट सक्तीच्या विरोधात तुमची काय प्रतिक्रिया किंवा काय भावना? आमची तर प्रतिक्रिया हीच आहे की हा कुठेतरी स्कॅम आहे। हेल्मेट विक्री झाली पाहिजे, याकरिता ही हेल्मेट सक्ती तर चालू झाली नाही ना। कारण की तुम्ही पाहिलं असेल की हा अपघात झाला नसता तर कालपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या जे डुप्लिकेट हेल्मेट अमरावती शहरात विक्री चालू होती त्याच्यावर कारवाई केली नाही। म्हणजे ही अपघाताची हे वाट पाहत होते का? तुम्ही पाहत असाल तर मुख्य रस्ते सोडून सुद्धा ट्रॅफिक पोलीस हे गल्ली बोडीत सक्तीने हेल्मेट असलं पाहिजे याच्यासाठी कारवाई करत होते। तुम्ही गाडी चालवताना या भगिनींचा मृत्यूला कारण
हेल्मेटच असू शकते अशी आमची धारणा आहे. सर, खरं तर आत्ता तुम्ही आयुक्तांशी भेटलात. आयुक्तांसोबत असं मांडलं की सर्व ज्या काही गुन्हेगारी ती पद्धत तुम्ही सर्व त्या ठिकाणी मांडली. आयुक्तसुद्धा स्वतः कबूल करतात की आत्तापर्यंत जे मर्डरचं प्रमाण आहे ते जवळपास 32पर्यंत गेले. आम्ही कुठंतरी अपयशी ठरतोय असं म्हणतात. कुठंतरी अकार्यक्षम वाटतंय तुम्हाला हे सर्व प्रकार? कसं झालेलं आहे यांच्यावर म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा जो खरा उद्देश आहे सदा रक्षणाय खलनिग्रहणाय हा कुठेही अमरावती शहरात दिसून येत नाही आहे. इथे जनसामान्यांची सुरक्षा करण्याच्या ऐवजी जे माफिया आहेत, जे रेती तस्कर आहे, गोवंश तस्कर आहे, यांना बस चालक आहे, जे प्रायव्हेट बस चालक आहे यांना अभय देण्याचं काम या शहराच्या माध्यमातून होत आहे असं माझं प्रखर मत आहे. विना नंबर प्लेटचं वाहन 4 किलोमीटर शहरात आत जाऊन जर एखादा अपघात होत असेल तर ही यंत्रणा कुचकामी ठरल्याचा हे एक अत्यंत ज्वलंत उदाहरण आपल्या शहराने दिलेलं आहे. यापासनं मी माननीय मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना विनंती करतो की या संदर्भात आपण जातीने लक्ष घालून अमरावती शहरावर सदर घटना परत होऊ नये, कोणाचं कुटुंब हिरावून जाऊ नये यासाठी आपण तात्काळ उपाययोजना कराव्या अशी मी साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे. तर पोलीस प्रशासनाने याच्यावरती ठोस भूमिका घेतली नसली तर तुम्ही सर्वपक्षीय कुठल्या भूमिकेवरती उतरणार आहात? पोलीस प्रशासनानं याच्यावर ठोस भूमिका घेतली नाही तर शेवटी सत्तेत राहूनसुद्धा आपला आवाज कुणी दाबू शकणार नाही. आणि रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासनाला आम्ही काय आहो हे पोलीस प्रशासनाला दाखवून देऊ. कारण उलासाहेब कदाचित आम्हीही विसरून जाऊ की आम्ही एका पक्षाचं नेतृत्व करतो. कारण शेवटी आम्ही मानव आहो, या मानव जातीसाठी जगलो पाहिजे हे प्रामुख्यानं आमची भावना आहे. आज आमच्या परिवारातला जीव गेला, असाच कोणत्याही परिवारातला जीव असा जाऊ नये अशीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि या संदर्भात भरपूर काही आहे परंतु आम्ही त्याच्यामध्ये जाणार पण नाही. सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे पोलीस प्रशासनाचं ब्रीद वाक्य आहे. मात्र या पोलीस प्रशासन या ब्रीद वाक्याला जागत नाही. अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अगदी गंभीर बनलेला आहे. याच्यावरती जर तातडीनं कुठलीही योग्य कारवाई केली नसेल तर अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरू अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अनिकेतसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.